विद्यार्थी मित्रांनो, टी परीक्षेसाठी मागील भागामध्ये आपण इयत्ता 6वी आणि इयत्ता 7वी या इयत्तेच्या भूगोल या विषयाची संपूर्ण रिव्हिजन ही प्रश्न उत्तर स्वरूपामध्ये घेतलेली आहे। तर या व्हिडिओच्या लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहे। तर आजच्या भागामध्ये आपण इयत्ता 7वीच्या इतिहास या पुस्तकाची संपूर्ण रिव्हिजन प्रश्न उत्तर स्वरूपामध्ये घेणार आहोत। जर प्रश्न आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे। तर आजचा पहिला प्रश्न असणार आहे, खालीलपैकी कोणते साधन इतिहासाचे लिखित साधन नाही? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक क, स्मारके। तर स्मारके हे लिखित साधन नाही। पुढचा प्रश्न आहे, गझनीचा सुलतान महमूद याने भारतावर स्वारी केली तेव्हा त्याच्यासोबत आलेला विद्वान कोण होता? तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे अल-बेरुनी, पर्याय क्रमांक 2। पुढचा प्रश्न आहे, विजयनगरचा राजा कृष्णदेवराय याने तेलुगू भाषेत कोणता राजनैतिक ग्रंथ लिहिलेला आहे? तर या ग्रंथाचं नाव आहे अमुक्तमाल्यदा, पर्याय क्रमांक 1। पुढचा प्रश्न आहे, शीखांचे 10वे गुरु गोविंद सिंग यांनी शीखांना संघटित करून कोणत्या दलाची स्थापना केली? तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ब, खालसा दल आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील अमात्य या पदाचे मुख्य कर्तव्य होते? तर पर्याय क्रमांक क, राज्याचा जमा खर्च पाहणे। पुढचा प्रश्न आहे, शहाजी राजांना सरलष्कर हा किताब देऊन कोणी गौरवले होते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक अ, आदिलशहा। पुढचा प्रश्न आहे, पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा, किल्ला आणि किल्लेदार। तर सिंहगड तानाजी मालुसरे बरोबर आहे, पावनखिंड बाजीप्रभू देशपांडे बरोबर आणि पुरंदर मुरारबाजी देशपांडे बरोबर। तर प्रतापगड जिवा महाला किल्लेदार, तर हे काय आहे, चुकीची जोडी आहे। म्हणजेच आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी। पुढचा प्रश्न आहे, मराठा नौदलाचे प्रमुख कान्होजी आंग्रे यांनी कोणत्या ठिकाणी आपले मुख्य ठाणे उभारले होते? तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक क, कुलाबा, अलिबाग। प्रश्न आहे, छत्रपती राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर मराठ्यांच्या स्वातंत्र्य संग्रामाचे नेतृत्व अत्यंत धैर्याने कोणी केले? तर महाराणी ताराबाई यांनी काय केलेलं आहे, स्वातंत्र्य संग्रामाचे नेतृत्व केलेले आहे, पर्याय क्रमांक ब। पुढचा प्रश्न आहे, बाजीराव पेशव्यांनी निजामाचा पराभव कोणत्या ठिकाणी केला, ज्यामुळे निजामाने मुंगी पैठण येथे तह केला? तर पर्याय क्रमांक अ या प्रश्नाचं उत्तर आहे पालखेड। पुढचा प्रश्न आहे, अष्टप्रधान मंडळात सुमंत हे पद खालीलपैकी कोणत्या कामासाठी होते? तर अष्टप्रधान मंडळामध्ये सुमंत हे पद परराज्यांशी संबंध ठेवणे याशी संबंधित होते, पर्याय क्रमांक बी। पुढचा प्रश्न आहे, अफजल खानाच्या भेटीच्या वेळी शिवाजी महाराजांसोबत असलेला जिवा महाला यांनी कोणाला ठार मारले? तर या प्रश्नाचं उत्तर आहे सय्यद बंडा, पर्याय क्रमांक ब। पुढचा प्रश्न आहे, पानिपतच्या तिसऱ्या युद्धात मराठ्यांच्या तोफखान्याचे प्रमुख कोण होते? तर पानिपतच्या तिसऱ्या युद्धामध्ये मराठ्यांच्या तोफखान्याचे प्रमुख हे इब्राहिम खान गारदी हे होते, पर्याय क्रमांक अ। पुढचा प्रश्न आहे, अहिल्याबाई होळकर यांनी आपली राजधानी कोणत्या ठिकाणी वसवली होती? तर अहिल्याबाईंनी महेश्वर येथे आपली राजधानी वसवली होती, पर्याय क्रमांक ब। पुढचा प्रश्न आहे, बुधभूषण या ग्रंथाची रचना कोणी केली आहे? तर हा प्रश्न येऊन गेलेला आहे टी परीक्षेमध्ये। या ग्रंथाची रचना छत्रपती संभाजी महाराज यांनी केलेली आहे, पर्याय क्रमांक ब। पुढचा प्रश्न आहे, अष्टप्रधान मंडळात पंत सचिव या पदावर असलेल्या व्यक्तीचे मुख्य काम कोणते होते? तर पर्याय क्रमांक ब, सरकारी आज्ञापत्रे तयार करणे व पत्रव्यवहार तपासणे। पुढचा प्रश्न आहे, पोर्तुगीज प्रवासी डोमिंगो पेस याने कोणाच्या राजवटीतील समृद्धीचे वर्णन केलेले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे कृष्णदेवराय, पर्याय क्रमांक ब। पुढचा प्रश्न आहे, मुघल सम्राट औरंगजेबाने आसाममधील कोणत्या जमातीशी दीर्घकाळ संघर्ष केला? तर पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर आहे अहोम। पुढचा प्रश्न आहे, 1665च्या पुरंदरच्या तहानुसार शिवाजी महाराजांनी मुघलांना किती किल्ले देण्याचे मान्य केले होते? तर 23 किल्ले देण्याचे मान्य केले होते मुघलांना। पुढचा प्रश्न आहे, छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात मुघलांविरुद्धच्या संघर्षात कोणी रामशेज किल्ल्याचा लढा अत्यंत धैर्याने चालवला होता? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ड, मराठा किल्लेदार व मावळे। पुढचा प्रश्न आहे, तवारीख लिहिणाऱ्या खालीलपैकी कोणत्या इतिहासकाराने तारीख-ई-फिरुजशाही हा ग्रंथ लिहिला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, जियाउद्दीन बर्नी। पुढचा प्रश्न आहे, बहामनी राज्याचा मुख्य वजीर महमूद गवान याने कोणत्या ठिकाणी मदरसा स्थापना केली होती? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक क, बिदर।
गुरु गोविंद सिंग यांच्या मृत्यूनंतर कोणाच्या नेतृत्वाखाली शिखांनी मुघलांविरुद्ध उठाव केला? तर पर्याय क्रमांक अ, बंदा बहादूर याच्या नेतृत्वाखाली त्यांनी उठाव केला. पुढचा प्रश्न आहे, शिवाजी महाराजांच्या आरमारात मायनाक भंडारी आणि लाय पाटील यांसारख्या वीरांनी कोणाविरुद्धच्या मोहिमेत शौर्य गाजवले? तर या प्रश्नाचं उत्तर आहे सिद्धी. पुढचा प्रश्न आहे, शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेसाठी घेतलेली शपथ कोणत्या मंदिरात घेतली होती? तर रायरेश्वराच्या मंदिरामध्ये शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली होती किंवा शपथ घेतली होती. पुढचा प्रश्न आहे, राजाराम महाराजांच्या काळात जिंजीच्या वेढ्यातून सुटण्यासाठी त्यांना कोणी मदत केली होती? तर राजाराम महाराजांच्या काळात जिंजीच्या वेढ्यातून सुटण्यासाठी संताजी व धनाजी, प्रल्हाद निराजी आणि बंडो बल्लाळ यांनी सर्वांनी मदत केली होती. पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं उत्तर. प्रश्न आहे, मराठी सत्तेचा विस्तार या कालखंडात बाजीराव पेशव्यांनी उत्तरेत कोणावर वर्चस्व मिळवण्यासाठी धमकावणीचे धोरण अवलंबले? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक अ, निजाम उल मुल्क. पुढचा प्रश्न आहे, पानिपतच्या तिसऱ्या युद्धात कोणत्या अफगाण आक्रमकाने मराठ्यांचा पराभव केला? तर या प्रश्नाचं उत्तर आहे अहमद शाह अब्दाली. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या संताने भावार्थ रामायण या ग्रंथाची रचना केलेली आहे? तर भावार्थ रामायण याची रचना ही संत एकनाथांनी केलेली आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न आहे, शिवाजी महाराजांच्या काळात सोन्याच्या नाण्याला काय म्हटले जात असत? तर शिवाजी महाराजांच्या काळात सोन्याच्या नाण्याला शिवराई म्हटलं जात असत. हा प्रश्न TET परीक्षेमध्ये आलेला आहे याआधी. पुढचा प्रश्न आहे, तंजावर येथे मराठी सत्तेची स्थापना कोणी केली? तर तंजावर येथे वेंकोजी राजांनी मराठी सत्तेची स्थापना केली. प्रश्न, सवाई माधवराव पेशव्यांच्या काळात राज्यकारभाराची सूत्रे कोणाच्या हाती होती? तर सवाई माधवराव पेशव्यांच्या काळात राज्यकारभाराची सूत्र ही नाना फडणवीस यांच्या हाती होती. पर्याय क्रमांक ब. पुढचा प्रश्न आहे, अमृत अनुभव या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? तर अमृत अनुभव या ग्रंथाचे लेखक संत ज्ञानेश्वर. पुढचा प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला कोणता? तर छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला तोरणा किल्ला आहे आणि तोरणा किल्ला जिंकूनच स्वराज्याचं पहिलं तोरण बांधलं होतं त्यांनी. पुढचा प्रश्न आहे, बखर या शब्दाची उत्पत्ती कोणत्या शब्दापासून झाली आहे? तर बखर या शब्दाची उत्पत्ती ही खबर या शब्दापासून झालेली आहे. प्रश्न आहे, विजयनगर साम्राज्याचे अवशेष आज कोणत्या ठिकाणी पाहायला मिळतात? तर विजयनगर साम्राज्याचे अवशेष हे हम्पी येथे पाहायला मिळतात. पुढचा प्रश्न आहे, मुघल बादशाह औरंगजेब याचा मृत्यू कोणत्या वर्षी झाला? तर औरंगजेबाचा मृत्यू हा 1707 मध्ये झाला. पुढचा प्रश्न आहे, पोर्तुगीजांकडून वसईचा किल्ला कोणी जिंकला? तर पोर्तुगीजांकडून वसईचा किल्ला हा चिमाजी आप्पा यांनी जिंकला. पुढचा प्रश्न आहे, सकलमत संप्रदायाचे प्रवर्तक कोण होते? तर सकलमत संप्रदायाचे प्रवर्तक हे महानुभाव चक्रधर स्वामी हे होते. पुढचा प्रश्न आहे, तुलसीदास यांनी कोणता अजरामर ग्रंथ लिहिला आहे? तर तुलसीदास यांचा रामचरितमानस हा ग्रंथ त्यांनी लिहिलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, शिवाजी महाराजांच्या काळात सरनौबत हे पद कशाशी संबंधित होते? तर शिवाजी महाराजांच्या काळात सरनौबत हे पद लष्करी प्रशासनाशी संबंधित होते. प्रश्न आहे, मराठा स्वातंत्र्य संग्राम हा कोणाच्या मृत्यूनंतर तीव्र झाला? तर मराठा स्वातंत्र्य संग्राम हा संभाजी राजा यांच्या मृत्यूनंतर तीव्र झाला. पुढचा प्रश्न आहे, गोंडवनची राणी म्हणून कोणाची ओळख आहे जिने मुघलांविरुद्ध निकराचा लढा दिला? तर गोंडवनची राणी म्हणून राणी दुर्गावती हिने निकराचा लढा दिला होता मुघलांविरुद्ध. पुढचा प्रश्न आहे, मुघल सत्तेचा पाया खालीलपैकी कोणी घातला? तर मुघल सत्तेचा पाया हा बाबर याने घातला. पुढचा प्रश्न आहे, आज्ञापत्र या ग्रंथात कोणाच्या राजनीतीचे सार पाहायला मिळते? तर आज्ञापत्र या ग्रंथामध्ये रामचंद्र पंत अमात्य यांच्या राजनीतीचे सार पाहायला मिळते. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या संतांनी दासपद आणि करुणाष्टके लिहिलेली आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 संत तुकाराम. तर संत तुकाराम महाराजांची दासपद आणि करुणाष्टके आहेत आणि दासबोध आणि करुणाष्टके जर असा प्रश्न विचारला तर समर्थ रामदासांचे दासबोध आणि करुणाष्टके आहेत. पुढचा प्रश्न आहे, दिल्लीच्या तख्त्यावर बसणारी पहिली महिला सुलतान कोण होती? तर दिल्लीच्या तख्तावर बसणारी पहिली महिला सुलतान ही रझिया सुलतान होती. पुढचा प्रश्न आहे, शिवाष्टक या काव्याची रचना कोणी केली? तर शिवाष्टक या काव्याची रचना भूषण कवी यांनी केली.
पुढचा प्रश्न आहे कर्नाटक मोहिमेवर असताना शिवाजी महाराजांनी कोणत्या किल्ल्याला दक्षिण स्वराज्याची राजधानी बनवले? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, जिंजी. पुढचा प्रश्न आहे शहाजादा अकबर याने औरंगजेबाविरुद्ध बंड केले तेव्हा त्याला कोणी आश्रय दिला? तर तेव्हा संभाजी महाराजांनी अकबराला आश्रय दिला होता. पुढचा प्रश्न आहे पेशव्यांच्या काळात पुण्यातील शनिवारवाडा कोणी बांधला आहे? तर पेशव्यांच्या काळात पुण्यातील शनिवारवाडा हा बाजीराव पहिले यांनी बांधलेला आहे. पुढचा प्रश्न आहे गुरु नानक देव यांनी समानतेचा संदेश देण्यासाठी कोणती प्रथा सुरू केली? तर गुरु नानक देव यांनी समानतेचा संदेश देण्यासाठी लंगर पंगत ही प्रथा सुरू केली. पुढचा प्रश्न आहे अकबरनामा हा ग्रंथ कोणी लिहिला आहे? तर अकबरनामा हा ग्रंथ अबुल फजल यांनी लिहिलेला आहे. पुढचा प्रश्न आहे शिवाजी महाराजांनी सुरतेवर स्वारी करून कोणाची आर्थिक नाकेबंदी केली होती? तर शिवाजी महाराजांनी सुरतेवर स्वारी करून मुघलांची काय केली होती? नाकेबंदी केली होती. पर्याय क्रमांक ब. पुढचा प्रश्न आहे मराठ्यांच्या इतिहासात स्वातंत्र्य देवतेचा अवतार असे कोणाचे वर्णन केलेले आहे? तर मराठ्यांच्या इतिहासामध्ये स्वातंत्र्य देवतेचा अवतार ताराबाईची वर्णन केलेले आहे. पर्याय क्रमांक ब. पुढचा प्रश्न आहे दक्षिणचा तैमूर अशी कोणाची भीती पसरली होती ज्याने पानिपतच्या युद्धात भाग घेतला होता? तर पर्याय क्रमांक बी. पर्याय क्रमांक ब, अहमद शाह अब्दाली. पुढचा प्रश्न आहे भारत हा विविधतेत एकता असलेला देश आहे या विचाराचा पाया कोणत्या चळवळीने घातला? तर भारत हा विविधतेत एकता असलेला देश आहे या विचारांचा पाया भक्ती चळवळीने घातला. पुढचा प्रश्न आहे शिवाजी महाराजांच्या काळात जमिनीच्या मोजणीसाठी कोणते साधन वापरले जात? तर शिवाजी महाराजांच्या काळात जमिनीच्या मोजणीसाठी काठी हे साधन वापरले जात, त्याला शिवकाठी असे म्हणत असे. पुढचा प्रश्न आहे पेशवा बाळाजी विश्वनाथ यांनी मुघल बादशहाकडून कोणत्या 2 संधा मिळवल्या होत्या? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक अ, चौथाई व सरदेशमुखी. पुढचा प्रश्न आहे सत्यार्थ प्रकाश या ग्रंथाचे लेखक कोण आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, स्वामी दयानंद सरस्वती. तर स्वामी दयानंद सरस्वती यांनी सत्यार्थ प्रकाश हा ग्रंथ लिहिलेला आहे. तर हा ग्रंथ आर्य चळवळीचा प्रमुख ग्रंथ मानला जातो. पुढचा प्रश्न आहे मल्हारराव होळकर हे खालीलपैकी कोणत्या घराण्याचे संस्थापक मानले जातात? तर मल्हारराव होळकर हे इंदूर घराण्याचे संस्थापक मानले जातात. प्रश्न आहे अष्टप्रधान मंडळात न्यायाधीश पदावर कोणाची नेमणूक झाली होती? तर अष्टप्रधान मंडळामध्ये निराजीरावजी यांची नेमणूक झाली होती. तर अष्टप्रधान मंडळावरती परीक्षेमध्ये प्रश्न हा येतो. चा प्रश्न आहे मुघल सम्राट जहांगीर याच्या काळात कोणत्या परकीय व्यापाराने भारतात व्यापाराची परवानगी मिळवली होती? तर या प्रश्नाचं उत्तर आहे थॉमस रो. पुढचा प्रश्न आहे बंदा बहादूर याचा पराभव कोणत्या मुघल बादशहाने केला? तर बंदा बहादूर याचा पराभव फरुखसियर याने केला. पर्याय क्रमांक ब. प्रश्न आहे मराठा साम्राज्यातील हशम म्हणजे काय? तर मराठा साम्राज्यातील हशम म्हणजे पायदळ. चा प्रश्न आहे जंजिरा येथील सिद्धीचा पाडाव करण्यासाठी शिवाजी महाराजांनी कोणता जलदुर्ग बांधला? तर जंजिरा येथील सिद्धीचा पाडाव करण्यासाठी शिवाजी महाराजांनी पद्मदुर्ग बांधला. पुढचा प्रश्न आहे पुरंदरचा वेढा पडला तेव्हा मुघल सैन्याचे नेतृत्व कोणी केले होते? तर पुरंदरचा वेढा पडला तेव्हा मुघल सैन्याचे नेतृत्व हे जयसिंग यांनी केले होते. पुढचा प्रश्न आहे शिवाजी महाराज आग्रा भेटीस गेले तेव्हा त्यांना कोणाच्या नजरकैदेत ठेवले होते? तर शिवाजी महाराज आग्रा भेटीस गेले तेव्हा त्यांना रामसिंग याच्या नजरकैदेत ठेवले होते. पुढचा प्रश्न आहे खर्डा येथील लढाईत 1795 मध्ये मराठ्यांनी कोणाचा पूर्ण पराभव केला होता? तर खर्डा येथील लढाईत निजामाचा मराठ्यांनी पूर्ण पराभव केला होता. पुढचा प्रश्न आहे मराठी सत्तेचा शेवट झाला असे कोणत्या वर्षाला मानले जाते? तर 1818 या वर्षाला मराठी सत्तेचा शेवट असे मानले जाते. पुढचा प्रश्न आहे शिवाजी महाराजांच्या काळात आरमाराचे मुख्य कर्तव्य काय होते? तर समुद्रावरून होणाऱ्या शत्रूच्या हालचालीवर नियंत्रण ठेवणे व किनारपट्टीचे रक्षण करणे हे शिवाजी महाराजांच्या काळात आरमाराचे मुख्य कर्तव्य होते. आहे मराठी राज्याची दक्षिण सीमा कावेरीच्या पलीकडे नेण्याचे श्रेय कोणत्या पेशव्याला दिले जाते? तर मराठी राज्याची दक्षिण सीमा कावेरीच्या पलीकडे नेण्याचे श्रेय हे थोरले माधवराव पेशवे यांना दिले जाते. पुढचा प्रश्न आहे अद्वैत सिद्धांताचा प्रसार खालीलपैकी कोणी केला आहे? तर अद्वैत सिद्धांताचा प्रसार हा आद्य शंकराचार्य यांनी केला आहे. पुढचा प्रश्न आहे मुघल काळात मनसबदारी ही संज्ञा कशाशी संबंधित होती? तर मुघल काळामध्ये लष्करी अधिकारी किंवा दर्जा याशी संबंधित मनसबदारी ही संज्ञा होती. प्रश्न आहे नानासाहेब या टोपण नावाने ओळखले जाणारे पेशवे कोण होते? तर बाळाजी बाजीराव हे
नानासाहेब या टोपण नावाने ओळखले जात होते. पर्याय क्रमांक ब. प्रश्न आहे, शिवाजी महाराजांच्या काळात किल्ल्यांच्या संरक्षणाची जबाबदारी कोणावर असायची? तर शिवाजी महाराजांच्या काळात किल्ल्यांच्या संरक्षणाची जबाबदारी ही किल्लेदार, सबनीस आणि कारखाननीस या सर्वांवर असायची. पर्याय क्रमांक ड. चा प्रश्न आहे, राक्षस भुवनची लढाई ही 1763 मध्ये कोणामध्ये झाली होती? तर राक्षस भुवनची लढाई ही 1763 मध्ये मराठा आणि निजाम यामध्ये झाली होती. पुढचा प्रश्न आहे, शीखांच्या गुरु ग्रंथ साहिब या धर्मग्रंथात कोणाच्या रचनांचा समावेश आहे? तर शीखांच्या गुरु ग्रंथ साहिब या धर्मग्रंथामध्ये संत नामदेवांच्या रचनांचा समावेश आहे. प्रश्न आहे, मुघलांच्या कैदेतून सुटल्यानंतर शाहू महाराजांनी कोणत्या ठिकाणी आपला राज्याभिषेक करून घेतला? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक अ, सातारा. पुढचा प्रश्न आहे, मराठी इतिहासातील सर्वात थोर मुत्सद्दी म्हणून कोणाला ओळखले जाते, ज्यांनी इंग्रजांना दीर्घकाळ रोखून धरले? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, नाना फडणवीस. पुढचा प्रश्न आहे, दक्षिण भारतात वीरशैव विचारधारेचा प्रसार कोणी केला? तर या प्रश्नाचं उत्तर आहे बसवेश्वर. पुढचा प्रश्न आहे, मराठी सत्तेचा पाया कोणी घातला आणि विस्तार कोणी केला? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, शिवाजी महाराज आणि बाजीराव पहिले. पुढचा प्रश्न आहे, पोर्तुगीजांच्या ताब्यात असलेला रेवदंडा हा भाग जिंकण्यासाठी कोणी प्रयत्न केले? तर पोर्तुगीजांच्या ताब्यात असलेला रेवदंडा हा भाग जिंकण्यासाठी संभाजी महाराजांनी प्रयत्न केले. पर्याय क्रमांक ब. पुढचा प्रश्न आहे, महादजी शिंदे यांनी आपली सैन्य शक्ती वाढवण्यासाठी कोणाच्या मार्गदर्शनाखाली आधुनिक फौज तयार केली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक अ, डी बॉयने, फ्रेंच प्रशिक्षक. पुढचा प्रश्न आहे, बहामनी राज्याचे तुकडे होऊन खालीलपैकी कोणत्या 5 शाह्या अस्तित्वात आल्या नाही? तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ड, सफावी शाही. पुढचा प्रश्न आहे, शिवाजी महाराजांनी अष्टप्रधान मंडळाची स्थापना का केली? तर या प्रश्नाचं उत्तर सगळ्यांनाच माहीत असणार आहे, स्वराज्याचा कारभार सुरळीत चालावा म्हणून. प्रश्न आहे, पेशव्यांच्या काळात चौथाई म्हणजे महसुलाचा किती हिस्सा असे? तर पेशव्यांच्या काळात चौथाई म्हणजे महसुलाचा 25% इतका हिस्सा असे. पुढचा प्रश्न आहे, पानिपतच्या युद्धात खालीलपैकी कोणाचा मृत्यू झाला नाही? तर पानिपतच्या युद्धामध्ये मल्हारराव होळकर यांचा मृत्यू झाला नाही, ते युद्धाच्या शेवटच्या टप्प्यात बाहेर पडले. मराठा आरमाराची धुरा कान्होजी आंग्रे यांच्यानंतर कोणी सांभाळली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे तुळाजी आंग्रे. आहे, अमृत अनुभव या ग्रंथाचा मुख्य विषय कोणता आहे? तर अमृत अनुभव या ग्रंथाचा मुख्य विषय आहे आध्यात्मिक ज्ञान आणि तत्वज्ञान. चा प्रश्न आहे, मराठा सत्तेचे श्रेष्ठत्व उत्तर भारतात कोणी प्रस्थापित केले? तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे मल्हारराव होळकर, महादजी शिंदे, राणोजी शिंदे या सर्वांनी मराठा सत्तेचे श्रेष्ठत्व उत्तर भारतामध्ये प्रस्थापित केले. पुढचा प्रश्न आहे, जफरनामा हे पत्र गुरु गोविंद सिंग यांनी कोणत्या बादशहाला लिहिले होते? तर जफरनामा हे पत्र गुरु गोविंद सिंग यांनी औरंगजेब या बादशहाला लिहिले होते. प्रश्न, नादिर शाह याने दिल्लीवर स्वारी केली तेव्हा त्याने भारतातून काय नेले? तर नादिर शहाने दिल्लीवर स्वारी केली तेव्हा कोहिनूर हिरा व मयूर सिंहासन तो घेऊन गेला. शिवाजी महाराजांनी महाराणी ताराबाईचा उल्लेख कसा केला असता त्यांच्या नात्यानुसार? तर प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक अ, सून. पुढचा प्रश्न आहे, रामदास स्वामींनी तरुणांना शक्तीची उपासना करण्यासाठी कोणती मंदिरे स्थापन केली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, हनुमान मंदिरे. तर रामदास स्वामींनी तरुणा शक्तींची उपासना करण्यासाठी हनुमानाची मंदिरे स्थापन केली होती. पाकिस्तान फाळणीच्या इतिहासात महत्त्वाचा असलेला शीख पंथ कोणी सुरू केला? तर भारत पाकिस्तान फाळणीच्या इतिहासात महत्त्वाचा असलेला शीख पंथ हा गुरु नानक देव यांनी सुरू केला होता. पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न आहे, शिवाजी महाराजांच्या काळात राजमुद्रा कोणत्या भाषेत होती? शिवाजी महाराजांच्या काळात राजमुद्रा ही संस्कृत भाषेत होती. पर्याय क्रमांक ब. गनिमी कावा म्हणजे काय? तर गनिमी कावा म्हणजे डोंगराळ प्रदेश आणि झाडीचा फायदा घेऊन अचानक हल्ला करणे, यालाच काय म्हणतात? गनिमा कावा. पुढचा प्रश्न आहे, कन्नड साहित्यातील महत्त्वाची त्रिमूर्ती कोणती आहे? तर कन्नड साहित्यातील महत्त्वाची त्रिमूर्ती ही पंपा, पोन्ना आणि रन्ना ही आहे. पर्याय क्रमांक अ. चा प्रश्न आहे आणि शेवटचा, पेशवे बाळाजी विश्वनाथ कोणत्या ठिकाणचे चित्पावन ब्राह्मण होते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक अ, श्रीवर्धन, कोकण. तर विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 7वीच्या पुस्तकाची पूर्ण रिव्हिजन आपण आज घेतलेली आहे. जर प्रश्न आवडले असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.